नमस्कार, आपण पाहत आहात लोक 9 न्यूज। सिंदेवाही तालुक्यातील सिंदेवाही रामाळा गडबोरी मार्गावरील रामाळा पुलाजवळ बोकरडोह येथे शेती सिंचनासाठी महत्त्वपूर्ण बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे। या बंधाऱ्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अर्थसंकल्पात 800 लाख रुपये इतकी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती। कार्यारंभ आदेशानंतर हे काम सुरू करण्यात आले आणि 2025 मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे। विशेष म्हणजे हा बंधारा जिल्ह्यातील कास्ट इन सिटू पद्धतीने बांधलेला एकमेव सिंचन बंधारा आहे। सदर बंधाऱ्याची लांबी सुमारे 70 मीटर असून उंची 2.40 मीटर आहे। या रस्त्यावर पूर्वी पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद राहत होती, मात्र पूल व बंधाऱ्याच्या बांधकामामुळे हा मार्ग आता बारमाही झाला असून नागरिकांसाठी दळणवळण अधिक सोयीचे झाले आहे। या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतीला मोठा लाभ झाला असून सिंचन क्षमता सुमारे 35 हेक्टर पर्यंत वाढली आहे। तसेच उन्हाळ्यात 10 ते 15 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे। हा बंधारा गेट बंधाऱ्याच्या तुलनेत अधिक सोयीस्कर असून शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरत आहे। पुलासह बंधाऱ्याचे संपूर्ण बांधकाम सार्वजनिक बांधकाम उपविभाग सिंदेवाही यांच्यामार्फत करण्यात आले असून या कामासाठी जया ठाकरे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागभीड, उपविभागीय अभियंता BJ षटगोम पवार आणि शाखा अभियंता वानखेडे यांनी प्रत्यक्ष देखरेख केली। एकूणच हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून शेतीच्या विकासाला नवी दिशा देणारा आहे। ही होती सिंदेवाही येथील बातमी। लोक 9 न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही। नमस्कार, मी अरविंद नामदेव मेश्राम, सरपंच ग्रामपंचायत रामाळा। या ठिकाणी बोकडडोह नदीवरती PWD अंतर्गत बंधाऱ्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि जे झाल्यापासून या नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे, सिंचनाची क्षमता वाढलेली आहे आणि सोबतच गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न होता हा सुद्धा बऱ्यापैकी मिटलेला आहे। कारण उन्हाळ्याचे दिवस आले की पिण्याच्या पाण्याची खूप मोठी भीषण टंचाई यायची आणि गावामध्ये जे पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनच्या माध्यमातून जो पिण्याचा पाणी जायचा नळाच्या वाटे, त्या नळांना पाणी येत नव्हता आणि पाण्यासाठी गावातील लोकांना खूप मोठी अडचण भासायची। परंतु हा झाल्यामुळे, बंधारा झाल्यामुळे मला वाटते येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये आता भरपूर पाणी आहे। जवळपास मला वाटते 2 किलोमीटर 2 ते 4 किलोमीटर अंतर असं लांब आहे आणि या महिन्यामध्ये दरवर्षी इथे पाणी नसायचा। आजची परिस्थिती अशी आहे की जवळपास 5-7 फूट खोल पाण्याची पातळी आहे आणि सोबतच 8 फूट पाण्याची खोल पातळी आहे आणि याच्यामुळे येणाऱ्या उन्हाळी फसलला याचा सुद्धा चांगला फायदा होणार आहे। पावसाळी फसलला सुद्धा चांगला फायदा झाला। मला वाटते जवळपास 30 हेक्टरपर्यंत चा शेतीला पाण्याचा पुरवठा झाला आणि डबल फसलसाठी म्हणजे येणाऱ्या उन्हाळी फसलला तो जवळपास 10 ते 15 हेक्टरपर्यंत पाणी पुरवठा होऊ शकते। असा एकंदरीत या बंधाऱ्याचा फायदा या गावातील किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आणि सोबतच रामाळा येथील गाववासियांना पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून होणार आहे। रामाळा येथील रहिवासी असून गुजरात झोपडकार राहणार रामाळा इथून मी शेतकरी आहे आणि पुलाच्या बंधाऱ्याच्या जवळ, अगदी जवळ म्हणाल तरी चालेल, जवळ असल्यानं मी फायदेशीर आहे। आज 4 ते 5 वर्ष झाले मी स्वतःच्या लोक खासकर म्हणजे करून राहिले। आज 1 एकर अर्धा एकर सुद्धा, एका एकरातून अर्धा एकर सुद्धा करत राहत होते। आज 2 एकर 4 एकर या पद्धतीनं ते कामं चालू केली आहेत। आज त्याचे सक्सेसफुल होत आणि सर्व गोष्टी या शासनाच्या माध्यमातून या बंधाऱ्याचं काम झालं, बहुत छान झालं आणि सर्वांचं धन्यवाद करतो। माझे नाव मयूर साखरकर, रामाळा येथे राहते। नाल्यावर बंधारा झाल्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना फार उपयोग झालेला आहे।
आणि दोन्ही हंगामी पीक घेऊ शकतो. पाणी जवळपास 4 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे. सर्व यांना लाभ झालेला आहे गावातील लोकांना.